तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना एक दावा केलेला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलंय। लवकरच आमच्या सोबत आले तर आश्चर्य वाटायला नको असंही पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी एबीपी माझा सोबत बोलताना एक मोठा दावा केलाय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचं अनिल पाटील यांचं म्हणणं आहे। लवकरच ते आमच्या सोबत आले तर आश्चर्य वाटायला नको असं देखील अनिल पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर शरद पवार यांच्या पक्षाचे 10 आमदार निवडून आलेले आहेत आणि काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचं अजित पवार गटाचे प्रतोद असलेले अनिल पाटील यांनी म्हटलेलं आहे। यापैकी काही आमदार आपल्या सोबत आले तर आश्चर्य वाटून घेऊ नका असंही त्यांनी म्हटलेलं आहे। स्वतः राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील आपल्या सोबत आहेत। अनिल पाटील जी, आपण वक्तव्य केलेलं आहे की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार आपल्या संपर्कात आहेत, कोण कोण आहेत आणि कधीपर्यंत ते तुमच्या सोबत असतील? बोलू? हा, बोला बोला। मुळामध्ये केवळ फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार साहेबांच्या गटाचेच नाही तर काँग्रेसचे सुद्धा काही आमदार अस्वस्थ झालेले आहेत, वाटाचे काही आमदार अस्वस्थ झालेले आहेत। आता ते त्यातले काही लोक आमचे जवळचे संवाद ज्यांच्याशी असतात त्यांच्याशी चर्चा करत राहतात। तुम्हाला 4 महिन्यानंतर याचे रिझल्ट दिसतील, कारण शेवटी मतदारसंघामध्ये विकास पाहिजे असेल तर सत्तेसोबत जाणं हे कधीही कोणालाही त्याचं बरं वाटतं विकासाच्या दृष्टिकोनातून। 4 महिन्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं काही कारण राहणार नाही। आपल्याला एकदा शपथविधी आणि सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 4 महिन्यात असलेले संपर्कात असलेल्या आमदारांच्या बाबतीमध्ये चित्र स्पष्ट होईल। बर साधारणतः किती आमदार 4 महिन्यामध्ये तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करू शकतात? साधारण 5 ते 6 असतील ते। 5 ते 6 जण। काही जणांचं तुम्ही नाव घेऊ शकता, कोण कोण आहेत? नाही, आता हे नाव घेतल्यानंतर तुम्ही सगळंच बंद करून टाकणार, आमचं नाव घेऊन थोडी चालतं असं। रोहित पवारांबरोबर आमचे 18 आमदार संपर्कात असल्याचं ते वारंवार सांगत होते, पण नावं कुठे सांगितले त्यांनी? पण अनिल पाटीलजी, कालच निवडणुकीचा निकाल लागला, ते निवडून सुद्धा आले, जनतेने त्यांना स्वीकारलेला आहे शरद पवार गटाकडून। लगेच त्यांना अस्वस्थ होण्यासारखं नेमकं काय? हे बघा, शेवटी सत्तेचं समीकरण हे कोणालाही प्रिय असतं। आता जरी त्यांना आम्ही सुद्धा काही आग्रह करायला कोणाकडे जाणार नाहीयेत, पण पुढच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून लोकांची कामं करायची असतील, जनतेचं जर का आपल्याला विकासाचा मुद्दा घेऊन परत जर का जायचं असेल लोकांमध्ये विधानसभेच्या मतदारसंघात, तर सत्ता असणं गरजेचं आहे। आणि हे स्पष्ट दिसतंय की दारुण पराभव झालेला आहे, पुढे भवितव्य काय राहील हे सांगता येणार नाही। बरेच मोठे धक्के तुम्हाला बघायला मिळतील। अनिल पाटीलजी, खूप खूप धन्यवाद, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली याबद्दल त्याबद्दल। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे किमान 4 ते 5 आमदार पुढच्या 4 महिन्यांमध्ये आपल्या सोबत असतील असा दावा केलेला आहे अजित पवार गटाचे प्रतोद असलेले अनिल पाटील यांनी। एक मोठा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।